हॅलो स्टुडंट्स, मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टेटमेंट पॅटर्नचं टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी ह्या 3 टाईपमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते बघितलं होतं आणि त्याच्यावरती तुम्हाला जो होमवर्क दिला होता तो तुम्ही कंप्लीट केला असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे. तुमच्यासमोर तुमची रेग्युलरची नोटबुक असेलच. आता लक्षात आलं आहे आपला लेक्चरचा पॅटर्न कसा येतो. माझ्याबरोबरच मी जे काही क्वेश्चन विचारेन त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही देणार आहात की जेणेकरून तुम्हाला फील येईल की तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये इथं लेक्चर अटेंड करत आहात. एक इथं सेंटेन्स घेतलेला आहे, मॅथमॅटिकल सेंटेन्स x - 4 = 3. ऑब्विसली तुम्हाला लक्षात आलं असेल की सर हे सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स आहे. का? इथं व्हेरिएबल x आलेला आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू किती आहे हे आत्ता सध्या इथं दिलेलं नाही. त्यामुळं इथं आपण म्हणू शकतो इट इज अ ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. लक्षात आलं? हे ऑब्विसली प्रिव्हियसली आपण बघितलेलं आहे. आता आपण मॅथमॅटिक्समध्ये अशा पद्धतीनं इनइक्वॅलिटीचे सिम्बॉल्स बघितलेले आहेत. बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू सारखे सिम्बॉल बघितलेले आहेत. बरेचसे सिम्बॉल्स आपण मॅथमॅटिक्समध्ये यूज करतो. जनरली असं म्हणलं जातं मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये 2 सेंटेन्सेस वापरले जातात. मॅथमॅटिक्समध्ये एक्झॅक्टनेसला फोकस जास्त असतो, ऑब्व्हियसली हे तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्टकट्स अँड ट्रिक पॉईंट्सला फोकस केलं जातं, सिम्बॉलिक फॉर्म्सला फोकस केलं जातं. म्हणजे समजा एखादं सेंटेन्स तुम्हाला असं दिलं असेल, फॉर ऑल नॅचरल नंबर्स स्क्वेअर ऑफ एव्हरी नॅचरल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ह्या सेंटेन्समध्ये सगळे वर्ड्स वापरलेले आहेत. मॅथमॅटिक्स हे सेंटेन्स घेत असताना, ह्या सेंटेन्सला रिप्रेझेंट करत असताना सगळे वर्ड्स लिहिण्याच्या ऐवजी सिम्बॉलिक फॉर्म्सला फोकस करतं. मग त्या सिम्बॉलिक फॉर्म्सला फोकस करत असताना ह्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे नॅचरल नंबर आपण कशाने रिप्रेझेंट करतो? व्हेरी गुड, कॅपिटल एन. स्क्वेअर आपल्याला माहिती आहे कसा रिप्रेझेंट करायचा. आणि पॉझिटिव्ह मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह मीन्स ग्रेटर दॅन 0. आता फक्त इथं एकच प्रश्न राहिला, फॉर ऑलला आपल्याला रिप्रेझेंटेशन करावं लागणार आहे. तर यासाठी मी काय करतोय बघा, फॉर ऑलला एक सिम्बॉलिक फॉर्म घेतोय, मॅथमॅटिक्स मधला सिम्बॉलिक फॉर्म घेतोय फॉर ऑलला, लाईक दिस वन. रीड इट ॲज फॉर ऑल, उलटा ए थोडक्यात. फॉर ऑल नॅचरल नंबर, मग एक नंबर घेऊया कोणताही, एक्स बिलॉंग्स टू एन. बिलॉंग्स टू सिम्बॉल ऑलरेडी माहित आहे. एक्स हा नॅचरल नंबर आहे, च्यामध्ये असणे असं आपण म्हणतोय. चहा नाही म्हणलेलं मी बरं का, च्यामध्ये असणे असं म्हणलेलं आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, कॉमा स्क्वेअर ऑफ एव्हरी नॅचरल नंबर. इथे नॅचरल नंबर एक्स होतोय त्यामुळं एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह मीन्स ग्रेटर दॅन 0. सो नाव दिस इज नथिंग बट द मॅथमॅटिकल सेंटेन्स म्हणतोय मी. हे सेंटेन्स जे होतं तेच सेंटेन्स हे आहे, फक्त आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि मॅथमॅटिक्सचं सिम्बॉलिक फॉर्मलाच फोकस करतं की जेणेकरून इझिली कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता येतील. म्हणजे थोडक्यात आपण ह्या सेंटेन्सला ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल घेऊयात. देअर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर सच दॅट इट्स अ स्क्वेअर इज अ निगेटिव्ह. आता एक गोष्ट तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झाली असेल, नसेल झाली तर मी थोडीशी तुम्हाला तिथं क्लिक करून देण्याचा प्रयत्न करतो. बघा, पहिलं जर सेंटेन्स बघितलं, अगदी वरचं पहिलंच x - 4 = 3, हे तर सेंटेन्स स्टेटमेंट नाही, कारण की ते ओपन सेंटेन्स आहे. इथं काय प्रॉब्लेम नाहीये. इथं जर आपण हे सेंटेन्स बघितलं आणि ह्याला आपण चेक करायचा प्रयत्न केला की बाबा हे स्टेटमेंट होईल का, तर स्टेटमेंट म्हणजे ते आयदर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. आता हे काय म्हणते बघूयात. बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, सगळ्या नॅचरल नंबरसाठी नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात? 1 2 3 4 सो ऑन पॉझिटिव्ह इन्फिनिटी. व्हेरी गुड. आता या सगळ्या नंबरसाठी त्यांचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. हो, कराये. म्हणजे इथं जे आपण स्टेटमेंट वापरलेलं आहे का नाही, सेंटेन्स की जे स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी, आलं असेल लक्षात तुमच्या. सिमिलर टू दॅट वे आता आपण पुढे बघूयात. पुढे एक सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला, देअर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर. पुन्हा एकदा नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे कसा रिप्रेझेंट करायचा, स्क्वेअर कसा रिप्रेझेंट करायचा ते पण माहिती आहे, निगेटिव्ह कसा रिप्रेझेंट करायचा ते सुद्धा माहिती आहे. फक्त आपल्याला आता कोणता बघायला पाहिजे, देअर एक्झिस्ट कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल. सो मॅथमॅटिक्समध्ये त्यासाठी एक सिम्बॉलिक फॉर्म घेतलेला आहे, लाईक दिस वन. उलटा ई आपण थोडक्यात म्हणणार आहे. देअर एक्झिस्ट म्हणणार आहे, याला काय म्हणायचं आहे? देअर एक्झिस्ट. आता नॅचरल नंबर समजा एक एक्स नंबर घेऊया, एक्स बिलॉंग्स टू एन, सच दॅट हा शब्द पूर्ण वापरू शकता तुम्ही, कॉमा देऊ शकता किंवा जस्ट एस डॉट टी डॉट असं पण रिप्रेझेंट करू शकता. सो देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट इट्स अ स्क्वेअर. इट्स म्हणजे त्या नॅचरल नंबरचा म्हणजे एक्सचा स्क्वेअर
इज निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. आलं का लक्षात? सो नाव दिस वन इज नथिंग बट द सिम्बॉलिक फॉर्म, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गिवन सेंटेन्स. आलं का लक्षात? ओके, सो this is nothing but like this one. There exists x belongs to n such that x square is less than 0. आता ह्या सेंटेन्सच्या बाबतीमध्ये उदाहरण घ्यायचं म्हणलं, विचार करायचा म्हणलं तर तुम्ही लगेच सांगू शकता देर एक्झिस्ट म्हणजे मला देर एक्झिस्ट म्हणजे एकतरी सापडतोय. फॉर ऑल म्हणजे सगळ्यांसाठी अपेक्षित आहे, सगळ्यांसाठी. फॉर ऑल नॅचरल नंबर, जसं की सगळे नैसर्गिक संख्या ज्या असतात त्यांचा वर्ग हा पॉझिटिव्हच असतो आणि हे खरं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट पण होते आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी पण होते. आता इथं देर एक्झिस्ट म्हणजे एक्झिस्टन्स वरती फोकस केला. देर एक्झिस्ट म्हणजे एकतरी असायला पाहिजे, एक तरी नॅचरल नंबर असायला पाहिजे. देर एक्झिस्ट नॅचरल नंबर एक तरी असायला पाहिजे. मग 2 3 4 असतील तर चालते, पण एक तरी असायलाच पाहिजे. पण फॉर ऑलच्या बाबतीमध्ये सगळ्यासाठीच असायला पाहिजे. तुम्हाला आता लक्षात आलं असेल. देर एक्झिस्ट नॅचरल नंबर सच दॅट इट्स अ स्क्वेअर इज निगेटिव्ह. पण लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबरमध्ये कुठल्याच नंबरचा वर्ग हा निगेटिव्ह येतो का रे? नाही. पण इथं येत नाही हे एक्झॅक्ट सांगू शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट होणार आहे, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे? याची ट्रूथ व्हॅल्यू होणार आहे फॉल्स. आलं लक्षात? म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये आपण अशा पद्धतीने सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतोय आणि ते स्टेटमेंट होतंय. म्हणून आपण एक नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे अँड दॅट इज कॉल्ड एज ए क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ह्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे. फर्स्ट आहे, त्याला नाव दिलंय आपण बघा, युनिव्हर्सल क्वांटिफायर. काय म्हणायचं? युनिव्हर्सल क्वांटिफायर. द वर्ड फॉर ऑल, फॉर एव्हरी हा शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो. फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर and is denoted by like this one. This is the symbolic form, universal quantifier. Okay. नेक्स्ट एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. दुसऱ्या क्वांटिफायरला नाव दिले आपण एक्झिस्टेन्शियल. ऑब्विसली आपण लास्ट एक्झाम्पल बघितलं होतं ते म्हणजे देर एक्झिस्ट शब्द वापरला होता आणि त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. सो दीज आर नथिंग बट द क्वांटिफायर्स. 2 प्रकारचे क्वांटिफायर्स थोडक्यात आपण कॉन्सन्ट्रेट केलेत. पहिला युनिव्हर्सल नावातच आहे, सगळ्यासाठी पॉसिबल झालं पाहिजे. आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल, एक्झिस्ट किमान झाला पाहिजे, म्हणजे एकाला तरी तो पॉसिबल हा झालाच पाहिजे. ओके. आता पुढे एक एक्झाम्पल आपण घेऊयात. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. आता देर एक्झिस्ट इथं शब्द वापरला आहे. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे मला एक तरी नॅचरल नंबर, एक्स हा नॅचरल नंबर आहे, मला एक तरी नॅचरल नंबर असा सापडला पाहिजे. कसा? की तो एक्स प्लस 4 हा किती झाला पाहिजे? 10. तर ऑब्विसली आपल्याला एक एक्स इथं सापडतोय बघा. एक्स इज इक्वल टू कोण? व्हेरी गुड, 6 सापडतोय. सच दॅट 6 प्लस 4 किती येतो? 6 प्लस 4 येतो 10. म्हणजे आपल्याला नॅचरल नंबर सापडतोय का? सापडतोय. देर एक्झिस्ट म्हणजे एक तरी सापडला पाहिजे. सापडला का एक? येस. म्हणून आपण इथं म्हणू शकतो इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन. फॉर ऑल म्हणजे प्रत्येकासाठी आता झालं पाहिजे, प्रत्येक नॅचरल नंबरसाठी. पुन्हा एकदा तेच घेतलंय, एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. नॅचरल नंबर कोणकोणते आहेत? व्हेरी गुड, 1 2 3 4 सो अँड पॉझिटिव्ह इन्फिनिटी. अशा पद्धतीने असणारे नॅचरल नंबरचे सगळे नॅचरल नंबर्स घेतले त्या एक्सच ठिकाणी तर तो नॅचरल नंबर प्लस 4 हा 10 येतो. आता हे लक्षात येते तुम्हाला की सर हे स्टेटमेंट होईल, पण हे काही खरं नाहीये. कारण की इथं फॉर ऑल वापरलाय. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, इथं जे क्वांटिफायर्स वापरलेत का नाही त्याच्यावरनं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बदलतीये. इथं देर एक्झिस्ट वापरलं होतं त्यावेळी आपल्याला माहिती आहे एक्झिस्ट म्हणजे एकतरी सापडायला पाहिजे. मग मला 6 सापडला की जेणेकरून 6 प्लस 4 10 झाला, म्हणजे हे स्टेटमेंट झालं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी झाली. ओके. आता इथे आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं की सर इथं शब्द वापरलाय कोणता? व्हेरी गुड, फॉर ऑल. मग फॉर ऑल म्हणजे काय? नॅचरल नंबरच्या प्रत्येक नॅचरल नंबरसाठी एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10 ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. होते का? नाही. इथं फक्त 6 साठी सॅटिस्फाय होईल, बाकीसाठी सॅटिस्फाय होणार नाहीये. पण 6 साठी होते, पण इथं फॉर ऑल शब्द वापरल्यामुळं सगळ्यासाठी होणं बंधनकारक आहे. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो इट इज अ स्टेटमेंट. ओके, हे स्टेटमेंट आहे बट इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. लक्षात घ्या, ह्यावरती दिलेल्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये समजा आपण हे स्टेटमेंट कॉन्सन्ट्रेट केलं तर ह्यामध्ये हा शब्दच वापरला नसता, हा क्वांटिफायर वापरलाच नसता. एक्स बिलॉंग्स टू एन कॉमा एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. तर ऑब्विसली ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी झाली असती. काय? कारण की एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे हो एक्स आहे की 6 आहे की एक्स इज इक्वल टू 6 बिलॉंग्स टू एन आहे की ज्यामध्ये 6 प्लस 4 हा 10 येतोय. म्हणजे क्वांटिफायर्स वापरल्यामुळं तुमचं स्टेटमेंट तयार होतंय ते ओपन राहत नाही. जसं की समजा मी इथं हे कडूनच टाकतो बघा. आता काय राहिलंय? एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. इज दिस स्टेटमेंट? नो. वाय? बिकॉज इट इज अ ओपन सेंटेन्स.
म्हणजे स्टेटमेंट होत नाही. म्हणजे आपण क्वांटिफायर वापरल्यामुळं काय होणार आहे, क्वांटिफायर वापरल्यामुळं ते सेंटेन्स हे स्टेटमेंट होणार आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड करेल क्वांटिफायर कसा वापरलाय त्यावरती. मग जे स्टेटमेंट की ज्यामध्ये क्वांटिफायर्स वापरले जातात, फॉर एक्झाम्पल एक्झिस्टेन्शियल ऑर युनिव्हर्सल क्वांटिफायर, त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं. ऑलरेडी आपण 2 प्रकारचे स्टेटमेंट बघितलेले होते. पहिलं म्हणजे सिंपल स्टेटमेंट, दुसरं म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय, की जे स्टेटमेंट 2 सेपरेट सिंपल स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंटमध्ये स्प्लिट करता येत नाहीत. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट ज्यावेळी लॉजिकल कनेक्टिव्हजनं कनेक्ट केली जातात, कॉम्बिनेशन केलं जातं, त्यावेळी त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. आणि आता आपण इथं बघतोय क्वांटिफाईड स्टेटमेंट, तर ते म्हणजे काय, स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स. असं स्टेटमेंट की ज्यामध्ये क्वांटिफायर्स वापरले गेलेले असतात त्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं. आलं लक्षात? मग आता आपण पुढे एक एक्झाम्पल घेणार आहे बघा. एक्झाम्पल काय, ए हा सेट दिलेला आहे की ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 हे एलिमेंट्स आहेत, हे नंबर्स कंटेन करतोय तो सेट. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे देअर एक्झिस्ट वापरलाय शब्द. देअर एक्झिस्ट म्हणजे एकासाठी तरी सॅटिस्फाय झालं पाहिजे, एक्स बिलॉंग्स टू ए. ए कोण कोण आहेत, ए 1 असू शकतो, 2 3 4 5 6 किंवा 7 ही संख्या एक्स हा घेऊ शकतो. मग एक्सची अशी संख्या असायला पाहिजे ए मधली, सच दॅट कशी, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. इथं शब्द कोणता वापरलाय, देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एक तरी असला पाहिजे. म्हणजे ए ह्या सेटमध्ये एक तरी असा नंबर असला पाहिजे की जो नंबर एक्स च्या ठिकाणी तो घेतला तर तो नंबर -4 हा 3 झाला पाहिजे. ओके, लगेच क्लिक झाला असेल की तुम्हाला माहित आहे एक्स इज इक्वल टू 7 घेतला की जो ए मध्ये आहे, तर 7 - 4 हा किती येतोय, 3 येतोय की. हा, मग तुमच्या डोक्यात येईल की सर तुम्ही 7 घेतला म्हणून, जर 7 घेतला नसता वेगळं काही घेतलं असतं तर सॅटिस्फाय होत नाही ना हे. हो, तुमचं म्हणणं खरं आहे, पण इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथं आपण क्वांटिफायर कोणता वापरला आहे, देअर एक्झिस्ट. म्हणजे हे स्टेटमेंट काय म्हणतंय की एकतरी असा एक्स हा नंबर असला पाहिजे ए मध्ये. मग एकतरी म्हणजे मग 7 आहेच की, 7 आहेच ना. मग 7 असल्या कारणानं हे जे स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे रे, टी होणार आहे. व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, जर समजा हेच एक्झाम्पल असतं पण इथं मी असं वापरलं असतं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स -4 इज इक्वल टू 3, हे स्टेटमेंट मी घेतलं असतं. तर ह्या स्टेटमेंटला आता आपण विचार करूयात. ह्या स्टेटमेंटकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल स्टेटमेंट काय म्हणतंय, फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे काय, सगळ्यासाठी. कोण, ए मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी तो एलिमेंट, तो नंबर एक्स -4 हा 3 झाला पाहिजे. इथे मात्र तुमच्या आता लक्षात येईल फॉर ऑल हा शब्द वापरल्या कारणानं ए मधल्या प्रत्येक नंबरसाठी ही केस एक्स -4 इज इक्वल टू 3 ही सॅटिस्फाय झालीच पाहिजे. पण इथं 1 घेतला एक्स ठिकाणी तर 1 - 4 हा -3 येतोय. 3 येतोय का, नाही. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1. सिमिलरली 2 3 4 5 6 साठी सॅटिस्फाय होणार नाही. एक्स इज इक्वल टू 7 साठी फक्त सॅटिस्फाय होते, आपण मगाशी बघितलेलं आहे. पण इथं फॉर ऑल हा वापरल्यामुळे सगळ्यासाठी सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. मग हे जर स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं तर हे स्टेटमेंट आहे, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल रे, व्हेरी गुड, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स होईल. आलं का लक्षात? म्हणजे इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन मी देतोय बघा, सोल्युशनचं एक्सप्लेनेशन तुमचं असं असेल, फॉर एक्स इज इक्वल टू 7, एक्स -4 म्हणजे 7 - 4 हा 3 होतोय आणि एक्स इज इक्वल टू 7 ते इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. देअर एक्झिस्ट असल्या कारणानं एकतरी असायला पाहिजे होता, आहे, म्हणून गिवन स्टेटमेंट इज अ ट्रू. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी. नेक्स्ट, सेम ए हा सेट घेतलाय, फक्त मी तुम्हाला इथं स्टेटमेंट घेतलंय ते काय स्टेटमेंट घेतलंय बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. आता इथं फॉर ऑल म्हणजे काय, ए मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 ह्या सगळ्यांसाठी तो नंबर +1 हा 3 पेक्षा मोठा पाहिजे. चला आपण एक काम करूया, एक्स जागा पहिला ए मधला कोणता नंबर आहे, 1, सो 1 घेऊया एक्स जागी. 1 + 1 किती येतोय, 2. 2 इज ग्रेटर दॅन 3, नो. नेक्स्ट आपण समजा 2 घेतला एक्स ठिकाणी, 2 + 1, 2 + 1 किती होतोय, 3. 3 इज ग्रेटर दॅन 3, नो. म्हणजे इथं फॉर ऑल हा शब्द वापरला होता. आता पुढे आपण घेतलं एक्सची व्हॅल्यू 3 जर घेतली तर हा माहिती आहे आपल्याला 3 + 1 इज इक्वल किती होणार आहे, 4. 4 ग्रेटर दॅन 3 आहे का, आहे. म्हणजे इथं सॅटिस्फाय झालं.
पण इथं शब्द आपल्याला कोणता वापरला आहे? फॉर ऑल. मग फॉर ऑल म्हणजे काय? प्रत्येकासाठी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे होतं. पहिल्या 2 केसेसमध्ये सॅटिस्फाय होते का बघा की नाही होत. म्हणून आपण म्हणू शकतो बघा फॉर एक्स इज इक्वल टू 1 ला नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. फॉर एक्स इज इक्वल टू 1 सुद्धा नॉट ग्रेटर. सो द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स. आलं का लक्षात? इथं देर एक्झिस्ट वापरला असता का नाही फॉर ऑलच्या ठिकाणी, तर तुम्ही 100% ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणला असता? आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे? आपल्याला फक्त डिटरमाइन करायचे ट्रूथ व्हॅल्यू. हे अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन लिहून त्याची डिटरमाइन करायची आपण ट्रूथ व्हॅल्यू. इथं देर एक्झिस्ट हा फॉर ऑलच्या ऐवजी देर एक्झिस्ट वापरला असता तर आपल्याला सापडतात की एक नाही 2 सापडतात. कोणकोणते? 1 आणि 2. मग देर एक्झिस्ट इथं क्वांटिफायर वापरला असता तर काय झालं असतं? व्हेरी गुड, ट्रूथ व्हॅल्यू टी आली असती. पण इथं फॉर ऑल वापरल्यामुळे इथं ट्रूथ व्हॅल्यू काय आलेले? फॉल्स. नेक्स्ट सेट तोच आहे बघा. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काय डिटरमाइन करायचे आहे? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 मायनस एक्स इज लेस दॅन इक्वल टू 7. प्रत्येकासाठी पॉसिबल झालं पाहिजे. तर एक्सच ठिकाणी तुम्ही सगळं घ्या बघा. एक्सच ठिकाणी 1 घेतला. 8 मायनस 1 काय? 7. 7 लेस दॅन इक्वल टू 7. येस खरं आहे. एक्सच्या ठिकाणी 2 घेतला. 8 मायनस 2 किती होणार आहे? 6. 6 हा 7 पेक्षा लहान आहे का? ओके आहे. म्हणजे इथं बघा मग बाकीच्या सगळ्या एलिमेंटसाठी तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की फॉर ऑलसाठी हे सॅटिस्फाय आहे. हे दिलेले कंडिशन जे आहे ते फॉर ऑलसाठी सॅटिस्फाय आहे. म्हणून ह्या स्टेटमेंटची क्वांटिफाईड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. ओके. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात. आता तुम्ही विचार करा बरं ह्या एक्झाम्पल बाबतीमध्ये. ओके, तुमचा आन्सर असेल बघा. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? शाबास, यप असणार आहे. ट्रूथ व्हॅल्यू यप असणार आहे. का बरं? कारण की इथं त्यांनी काय सांगितले बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे ए मध्ये एक तरी नंबर असा मला सापडला पाहिजे. एक तरी देर एक्झिस्ट म्हणले ना, एक तरी नंबर सापडला पाहिजे. कसा? की तो नंबर प्लस 8 किती झाला पाहिजे? 16. आता बघा तुमच्या ए या एलिमेंटमध्ये नंबर्समध्ये सगळ्यात मोठा नंबर 7 आहे. तो 7 इथं घेतला तर 7 प्लस 8 हा किती येतोय? ओके 15 येतोय. म्हणजे हा 16 येतोय का? नाही. म्हणजे इन एनी केस 16 आपल्याला मिळणारच नाहीये. म्हणून ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स. देर इज अ नो एक्स इन ए विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. हेज द गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. कारण की क्वांटिफायर वापरलाय. बट इट इज फॉल्स. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. साधारणतः तुम्हाला क्वांटिफायर्स कसे यूज करायचे आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या ते लक्षात आलं असेल. पुढे आणखीन एक आपण मॅथमॅटिकल लॉजिकमधली एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघणार आहे की जी फक्त अप्लाय होते तुमच्या अशा स्टेटमेंटवरती की ज्या स्टेटमेंटमध्ये अँड ऑर निगेशन एवढे कनेक्टिव्ह आलेले आहेत की जिथं तुम्हाला एम्प्लॉईज आणि डबल एम्प्लॉईज हे कनेक्टिव्ह यूज केलेले नसतील. त्यावेळी आपल्याला त्या स्टेटमेंटचा ड्युअल फाइंड आपण करू शकतो. ड्युअल म्हणजे काय बघूयात आपण आता. ड्युअल म्हणजे सिम्पल आहे बघा. 2 कंपाऊंड स्टेटमेंट, 2 वेगवेगळी स्टेटमेंट कसले आहेत? कंपाऊंड. ती पण कंपाऊंड कशाने केली जाणार आहेत हे मी तुम्हाला मगाशीच आता बोललोय. अँड ऑर निगेशन ह्यानं तयार झालेली की ज्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये एम्प्लॉईज डबल एम्प्लॉईज यूज केलेलं नाही त्यांचाच आपण ड्युअल फाइंड करू शकतो. 2 कंपाऊंड स्टेटमेंट्स आर सेड टू बी ड्युअल ऑफ इच अदर. त्यांना एकमेकांचे ड्युअल म्हणायचे. कधी? इफ वन ऑफ देम त्यामधला एक इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर दुसऱ्यापासून तयार होतो बाय रिप्लेसिंग ऑर. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे कनेक्टिव्ह. ऑर बाय अँड बाय ऑर. टी बाय सी आणि सी बाय टी. आता हे टी आणि सी म्हणजे काय आहे? तर टी आणि सी म्हणजे ओके ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. टी म्हणजे टॉटॉलॉजी आहे आणि सी म्हणजे व्हेरी गुड कॉन्ट्राडिक्शन आहे. तर ड्युएल म्हणजे काय? तर कुठलाही स्टेटमेंट पॅटर्न दिला तर त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये अँडच्या जागी ऑर लिहायचं. ऑर आला असेल तर अँड लिहायचं. टी असेल तर सी लिहायचं स्मॉलमधलं आणि सी असेल तर टी लिहायचं. अजून एक मी तुम्हाला इथं सांगतो. जर समजा कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये कॅपिटल एफ आला असेल तर त्या कॅपिटल एफच्या जागी तुम्ही काय लिहिणार आहे? व्हेरी गुड कॅपिटल टी. आणि कॅपिटल टी आला असेल तर कॅपिटल एफ. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या स्टेटमेंटवरून त्याचा ड्युएल लिहू शकतो. ह्या केसमध्ये लक्षात घ्या निगेशन तुमचा ड्युएलमध्ये चेंज होणार नाही आहे. निगेशन चेंज होणार नाही. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट नोट पॉईंट. द सिम्बॉल निगेशन इज नॉट चेंज्ड वाईल फाइंडिंग ड्युएल. ड्युएल फाइंड करत असताना माझा निगेशन हा सिम्बॉल चेंज होणार नाही. चेंज कोण होणार आहे? तर आता लक्षात घ्या पुन्हा एकदा. अँडच्या ठिकाणी ऑर होणार आहे. ऑरच्या ठिकाणी अँड होणार आहे.
टीच्या ठिकाणी सी होणार आहे, सीच्या ठिकाणी टी होणार आहे, कॅपिटल एफ असेल तर कॅपिटल टी होणार आहे आणि कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ होणार आहे. आपण काही त्याचे एक्झाम्पल घेणारच आहे. सिम्पल एक एक्झाम्पल घेऊयात. ड्युएल ऑफ कोणाचा? पी ऑर क्यूचा. बघा मी डायरेक्ट इथं लिहितो पी ऑर क्यूचा. आपल्याला माहिती आहे अँडच्या ठिकाणी ऑर, ऑरच्या ठिकाणी तर ऑर आलेला आहे कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये, ऑरच्या ठिकाणी अँड लिहायचं आहे. म्हणजे याचा ड्युएल काय होणार आहे माहिती आहे का? ड्युएल ऑफ पी ऑर क्यू इज पी अँड क्यू. आलं लक्षात? पी अँड क्यू. मी काय केलं बघा, इथं ऑर होता, ऑरच्या ठिकाणी फक्त मी अँड केलेलं आहे अँड दॅट इज नथिंग बट द ड्युएल. नेक्स्ट बघा, टी ऑर पीचा ड्युएल काय होईल? आता लक्षात आलं असेल तुम्हाला, टी बदलायचं आहे, टीच्या ठिकाणी कोण लिहिणार आहे? मी सी. म्हणजे इथे येणार सी. ऑरच्या ठिकाणी काय येणार? अँड. आणि पीच्या ठिकाणी पीच आहे. स्टेटमेंट बदलणार नाहीये, फक्त टीच्या ठिकाणी सी आला, ऑरच्या ठिकाणी अँड आला. सो सी अँड पी हा ड्युएल असणार आहे. लक्षात आलं मी ड्युएल कसा करतोय ते? आपण ड्युएलचे काही एक्झाम्पल बघूयात. पहिलं एक्झाम्पल कसं आहे बघा, ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, ब्रॅकेट कम्प्लीट, ऑर आर. ड्युएल म्हणजे काय? अँडच्या ठिकाणी ऑर, ऑरच्या ठिकाणी अँड. म्हणजे याचा ड्युएल कसा होईल? साधारणतः बघा, पी ऑर क्यू, अँडच्या ठिकाणी ऑर केला, ऑरच्या ठिकाणी अँड करावं लागेल, अँड आर. आले लक्षात? सो दिस इज नथिंग बट द ड्युएल. मग ड्युएलला आपल्याला किती लिंकन करायचे? आन्सर किती लिहायचे? सिंगल लाईनमध्ये आन्सर असणार आहे. ड्युएल ऑफ दिलेलं स्टेटमेंट लिहा, इज म्हणा आणि हे स्टेटमेंट लिहा. ओके, आले लक्षात? नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात. टी ऑर ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू. लगेच लक्षात आलं असेल सर टी इथं आलाय, टीच्या ठिकाणी आपल्याला ड्युएल लिहिताना काय लिहिणार आहे? याचा ड्युएल कसा येणार? टीच्या ठिकाणी येणार सी. व्हेरी गुड. ऑरच्या ठिकाणी येणार अँड. ब्रॅकेटमध्ये जाऊयात पी, पुन्हा ऑरच्या ठिकाणी अँड, क्यू आणि ब्रॅकेट कम्प्लीट. सो दिस इज नथिंग बट द ड्युएल ऑफ क्वेश्चन 2. एक्झाम्पल 2चा ड्युएल झाला हा. ड्युएल म्हणजे काय लिहायचं आहे मग? सिंगल लाईन मधला आन्सर आहे. आता तुम्हाला पुढचं एक्झाम्पल तुम्हीच सॉल्व्ह करू शकता बघा. ओके, स्टार्ट करूयात. पी अँडच्या ठिकाणी काय येणार आहे? ऑर. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जाऊया. निगेशन चेंज होणार नाही, आपण मगाशी नोट पॉईंट लिहिला होता. सो निगेशन ऑफ क्यू तसाच. ऑरच्या ठिकाणी मात्र इथं येईल अँड, पुन्हा ब्रॅकेट पी. आता इथं अँड आला, अँडच्या ठिकाणी काय येणार? ऑर क्यू, ऑर, ऑरच्या ठिकाणी येणार अँड, निगेशन ॲज इट इज, निगेशन आर आणि मग आपला स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट लाईक दिस वन. दिस इज अवर रिक्वायर्ड ड्युएल. लक्षात आले? ओके, आता मी तुम्हाला इथे विचारतोय, तुम्ही बोलायचं आहे ह्याचा ड्युएल काय असेल तो. हां, फर्स्टचा ड्युएल फास्टमध्ये. ओके, चेक करायचं आहे बघा. सेकंडचा ड्युएल बोला. ओके, फायनली थर्डचा ड्युएल बोला. आले लक्षात? नेक्स्ट आपण बघूयात त्याच्यातलीच काही एक्झाम्पल्स. हां, याचा ड्युएल काय होईल? पुन्हा एकदा मी फास्टली घेतो. ड्युएल याचा काय होईल बघा, पी आहे तसाच, ऑरच्या जागी होणार अँड, क्यू, अँडच्या ठिकाणी होणार ऑर, टीच्या ठिकाणी काय होणार आहे? स्मॉल टी आहे, स्मॉल टीच्या ठिकाणी होणार आहे स्मॉल सी. ओके, नेक्स्ट. हां, जरा फास्ट. आता ह्याचा ड्युएल काय होईल? पी अँड क्यू अँड आर इज इक्विव्हॅलन्स टू पी अँड क्यू अँड आर. ओके, आले लक्षात? आपण सगळ्या ऑरला अँड अँड केलंय, बाकी सगळं स्टेटमेंट ॲज इट इज आहे, इक्वॅलन्स आहे. तर नेक्स्ट. ओके, व्हेरी गुड. काय होणार आहे? पी ऑर क्यू ऑर सी. ओके, सी नाही होणार, इथं कॅपिटल टी आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे? कॅपिटल एफ होणार आहे. सो पी ऑर क्यू ऑर कॅपिटल एफ. नेक्स्ट. हां, बोला बरं. व्हेरी गुड. पी ऑर सी ब्रॅकेट कम्प्लीट अँड टी, स्मॉल टी, यांच्या ठिकाणी ऑर, निगेशन क्यू ॲज इट इज. आले लक्षात? ओके, पुन्हा एकदा पहिल्यापासून फास्टली तुम्ही बोला. फर्स्ट वन, सेकंड वन बोला, थर्डचा ड्युएल आणि लास्ट एक्झाम्पलचा ड्युएल. ओके, मग ड्युएल ही कन्सेप्ट खरं तर इंटरेस्टिंग आणि एकदम इझी कन्सेप्ट आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमधला हा एक सिम्पलेस्ट फॉर्मॅट होता, सिम्पलेस्ट टाईप होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आणि ड्युएल ही कन्सेप्ट बघितलेली आहे. आता ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला होमवर्क एक्झरसाइज 1.3 आहे की ज्यामध्ये हा पहिला क्वेश्चन आहे.
ऑलरेडी आपण असे एक्झाम्पल सोडवले बघा. ए हा सेट दिलेला आहे आणि तुम्हाला जस्ट फक्त ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहे. विथ एक्सप्लेनेशन लिहा. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन करायचं त्यासाठी तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघू शकता. त्यामधले क्वेश्चनचा तुम्ही रायटिंग करायचे आपल्या रेग्युलरच्या वहीमध्ये की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन करायचं आहे. सो दिस वन इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड वन बघा, काय करायचं आपल्याला ड्युएल लिहायचं आहे. ह्या सगळ्या एक्झाम्पलचा ड्युएलमध्ये आपल्याला माहिती आहे अँडला ऑरला अँड फक्त चेंज करायचं आहे. स्मॉल टीला स्मॉल सी, स्मॉल सीला स्मॉल टी आणि फायनली कॅपिटल टीला कॅपिटल एफ आणि कॅपिटल एफला कॅपिटल टी इंटरचेंज करायचे आहे. बाकी निगेशन चेंज होणार नाही. स्टेटमेंट आपलं पॅटर्न ॲज इट इज राहणार आहे. लक्षात आले तर आजची कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजली असेलच. त्याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. धन्यवाद.